स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की। संबंध हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करून राजमाता जिजाऊ यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून आज आपल्या रोहा अष्टमी नगर परिषदेच्या माध्यमातून संबंध हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती भव्य आणि महाराष्ट्रातील आतापर्यंत सर्वात उंच या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे रायगड प्राधिकरणाचे सन्माननीय अध्यक्ष, आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक युवराज संभाजी राजे छत्रपती, व्यासपीठावर आवर्जून उपस्थित असणारे सरखेल रघुजी राजे आंग्रे साहेब, ज्यांच्या संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे आणि हा भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि शिवसृष्टी आपण उभारत आहोत, ते सन्मान्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब, ज्यांच्या पुढाकारातून आणि नियोजनातून आजचा हा कार्यक्रम पार पडत आहे, ते माननीय आमदार अनिकेत भाई तटकरे, व्यासपीठावर उपस्थित असणारे सरदार कान्होजी राजे जेडे यांचे वंशज युवराज जेडे साहेब, सरदार यसाजी कंक यांचे वंशज श्री रवींद्रजी कंक, सरदार झुंजारराव मरळ यांचे वंशज प्रदीपजी मरळ साहेब, सरदार हैबतराव शिळीमकर यांचे वंशज श्री मंगेशजी शिळीमकर, सरसेनापती वीरबाजी पासलकर यांचे वंशज विष्णुपंत पासलकरजी, सरदार विजयरावजी गायकवाड यांचे वंशज श्री अमितदादा गायकवाडजी, सरदार पिलाजीराव जाधवराव यांचे वंशज श्री समीरदादा जाधवराव, सरदार तानाजी मालुसरे यांचे वंशज श्री समीरजी मालुसरे, सरदार शिवा काशीद यांचे वंशज श्री आनंदा काशीदजी, व्यासपीठावर उपस्थित असणारे नगरीचे माजी नगराध्यक्ष संतोषजी पोटफोडे साहेब, कार्याध्यक्ष सुभाषजी केकाणे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे नगर परिषदेचे सन्माननीय मुख्याधिकारी, इथे उपस्थित असणारे आमचे सांस्कृतिक विभागाचे व गडकल्ले विभागाचे सन्माननीय प्रदेशचे अध्यक्ष, व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे मगर साहेब असतील, त्याचबरोबर म्हात्रे साहेब असतील, उपस्थित प्रांताधिकारी, सर्व अधिकारी वर्ग, जिल्हा परिषदेचे आजी माजी सदस्य, पंचायत समितीचे आजी माजी सभापती सदस्य, या नगर परिषदेचे सन्माननीय माजी सभापती, सर्व माजी नगरसेवक नगरसेविका, इथे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय शिवभक्त, सन्माननीय पत्रकार आणि जमलेले सर्वच माझे बंधू आणि भगिनींनो, मी आपल्या सर्वांच्याच वतीने राजे आपले पुन्हा एकदा मनापासूनचे स्वागत करते की आजचा हा सोहळा खऱ्या अर्थानं आमच्या सर्वांसाठीच ऐतिहासिक आहे, अविस्मरणीय असा सोहळा आहे आणि आज आपल्या हस्ते आपल्या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये हा पार पडत आहे, याचा विशेष आनंद तमाम रोहेकर म्हणून आम्हाला सगळ्यांना निश्चितपणाने आहे। खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज 350-400 वर्षापूर्वी आपल्यातला स्वाभिमान जागून स्वराज्याची स्थापना त्यांनी त्यावेळेला केली, पण जगाच्या पाठीवर हा एकमेव राजा आहे 400-450 वर्षानंतर सुद्धा त्याची जयंती ही आपण घरातल्या सोहळ्यासारखी साजरी करतो, त्यांचा राज्य अभिषेक आपण खऱ्या अर्थानं आपल्या घरातला एक सण आहे अशा पद्धतीनं आपण साजरा करत असतो आणि त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी खऱ्या अर्थानं राजांनी पुन्हा एकदा जन्म घ्यावा हीच एक मागणी आणि खऱ्या अर्थानं ईश्वरचरणी प्रार्थना आपण करत असतो। आज ही शिवसृष्टी त्याच्यातल्या प्रथम टप्प्याचं काम आदरणीय तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झालं आणि ज्याचा उल्लेख मगाशी अनिकेत भाईंनी केला, 3 वर्षापूर्वी आम्ही हे स्वप्न बघितलं आणि हे स्वप्न पाहत असताना ते फक्त तटकरे साहेबांपुरतं मर्यादित नव्हतं, तर तमाम रोहेकरांची ही इच्छा होती की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यातला देशातला सर्वात उंच पुतळा हा आपल्या रोहा अष्टमी नगरीमध्ये असावा आणि आज या ऐतिहासिक नगरीमध्ये जिथे श्री धावीर महाराज वसतात, जिथे देशाचे सर्वप्रथम अर्थमंत्री डॉक्टर चिंतामणराव देशमुख साहेबांनी त्या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं, परमपूज्य पांडुरंग शास्त्री
यांची भूमी म्हणून ही ओळखली जाते आणि आज या ऐतिहासिक भूमीमध्ये या पुतळ्याचं अनावरण होत असताना आम्हाला सगळ्यांनाच एक विशेष अभिमान हा निश्चितपणाने आहे आणि आज हे स्वप्न पूर्ण होत असताना ते आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत होत असल्याचा खऱ्या अर्थानं आम्हाला सगळ्यांना सुद्धा एक वेगळा अभिमान आहे। ही नगरी आज खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांसाठी असणारी आस्था आणि प्रेमाने नटलेली आहे। आज जी मिरवणूक भव्य दिव्य अशी निघाली ही खऱ्या अर्थानं आपल्याला कुठे ना कुठेतरी एका गोष्टीची जाणीव करून देत असते की कितीही वर्ष झाली तरी महाराजांचा विचार आणि महाराजांचे संस्कार हे आपल्या रक्तामध्ये भिनलेले आहेत आणि ते आज या निमित्ताने आम्हाला पाहायला मिळालं। आज जरी हे पहिल्या टप्प्यातलं काम असलं तरी पुढच्या कालावधीमध्ये महाराजांच्या संबंध स्वराज्य स्थापनेच्या एकंदर कारकिर्दीमध्ये जे काही गडकिल्ले महत्त्वपूर्ण राहिलेले आहेत त्याची सुद्धा आपण प्रतिकृती या ठिकाणी करत आहोत आणि त्याचबरोबर महाराजांच्या जीवनातले 6 महत्त्वपूर्ण प्रसंग जे आतापर्यंत कुणीही पाहिलेले नाहीत किंवा फारच मोजक्या स्वरूपामध्ये सगळ्यांपर्यंत पोहोचलेले आहेत त्याचं सुद्धा आम्ही या ठिकाणी सादरीकरण करण्याचा मानस त्या निमित्ताने ठेवलेला आहे। आदरणीय तटकरे साहेबांचं मार्गदर्शन तर आहेतच। राजे, आपण रायगड किल्ल्याच्या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहात आणि रायगड किल्ल्याचं काम हे किती अवघड आहे हे आपण सगळेच गेल्या अनेक वर्षांपासून अनुभवत आहोत। एका बाजूला केंद्राचं तिथं मार्गदर्शन असतं, त्यांची काही नियमावली असते आणि त्याच्यातून ते काम पूर्ण करून घेणं हे खऱ्या अर्थानं किती अवघड आहे हे आपण सगळेच जण बघत आलेला आहात। पण आपण राजे त्या ठिकाणी अध्यक्ष आहात आणि आपल्या मार्गदर्शनाखाली ते काम होत असण्याचा आम्हाला सुद्धा एक विशेष आनंद आहे आणि खऱ्या अर्थानं देशातून जगभरातून आपल्या रायगड भूमीवर आपल्या रायगड किल्ल्यावर नतमस्तक व्हायला त्या ठिकाणी अनेक शिवभक्त येतात पण आपल्या माध्यमातून जो राज्याभिषेक सोहळा त्या ठिकाणी होतो 10 लाखापेक्षा अधिक शिवभक्त हे त्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी असतात आणि खऱ्या अर्थानं तो सोहळा कशा आयोजित केला जावा हे आपल्या माध्यमातून नेहमीच आम्हाला पाहायला मिळतं। आज आमच्या सगळ्यांची सुद्धा तीच एक इच्छा आहे की या रोहेनगरीमध्ये आल्यानंतर इथे शिवभक्तांनी यावं, पर्यटकांनी यावं, रोह्यातील रायगडातील नागरिकांनी यावं, कोकणातील नागरिकांनी यावं आणि इथे महाराजांच्या या शिवसृष्टीतून त्यांनी प्रेरणा घ्यावी हीच एक भावना आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे। आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समवेत स्वराज्यासाठी योगदान देणाऱ्या सरदारांचे वंशज यांचाही आम्हाला आपल्या सर्वांच्या हस्ते सन्मान करण्याची संधी मिळाली ही आमच्या सगळ्यांसाठीच भाग्याची गोष्ट आहे। मी या निमित्ताने त्यांच्या सगळ्यांचे सुद्धा आभार मानते की आपण आज या ठिकाणी आल्यात आणि आमच्या या ऐतिहासिक क्षणामध्ये आपण सहभागी झालात। आपले खऱ्या अर्थानं मनापासूनचे स्वागत करत आज प्रथम टप्प्यातलं जरी काम असलं तरी ज्या वेळेला हे पूर्णत्वास येईल त्याही वेळेला उद्घाटनासाठी आपण असाल अशीच या निमित्ताने मनापासूनची इच्छा व्यक्त करते आणि त्याचबरोबर मी सरकेल रघुजी राजे आंग्रे साहेबांचे सुद्धा या निमित्ताने आभार मानते की आपण साहेब या कार्यक्रमाला आलात। आपण अलिबागमध्ये सरकेल कान्होजी आंग्रेंचं सुद्धा एक स्मारक उभारत आहोत आणि मला त्या गोष्टीचा एक विशेष आनंद आहे, अभिमान आहे। मी स्वतःला भाग्यशाली समजते की माझ्याकडे पर्यटन विभाग असताना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद असताना त्या कामाची आपण सुरुवात केली आणि आपल्या मार्गदर्शनाखाली आज तेही काम सुरू आहे। पुढच्या कालावधीमध्ये रायगडमध्ये एक ऐतिहासिक असं म्युझियम उभारण्याची आमचे सगळ्यांचेच मानस आहे। त्याला खासदार तटकरे साहेबांचं मार्गदर्शन तर असणारच आहे पण आमच्या सगळ्यांचीच ती इच्छा आहे की जशी महाराजांनी स्वराज्याची राजधानी रायगड निवडली होती तसंच ज्या वेळेला राज्याचा इतिहास आपल्याला दाखवायचा आहे त्याचीही सुरुवात ही रायगडपासून व्हावी हीच आमची इच्छा आहे आणि त्या संकल्पनेतून ते म्युझियम पुढच्या कालावधीमध्ये उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचेच मनापासूनचे आभार मानते आणि जे सर्व शिवभक्त आज या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले त्यांचेही या निमित्ताने आभार मानून थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।